Good morning everyone. How is it going? How are you all? Welcome to my channel Deepa's Education Adda. मॅग्नेटिक मटेरियलच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. बघा, आपण आत्ताच पहिल्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं की एका ॲटममध्ये रिव्हॉल्व होणारा, की जो ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय तो इलेक्ट्रॉन आणि एका करंट कॅरिंग सर्क्युलर कॉईलमधून रिव्हॉल्व होणारा इलेक्ट्रॉन यामध्ये फरक नाही. कॉईलमध्ये रिव्हॉल्व होणारा इलेक्ट्रॉन सराउंडिंग स्पेसला मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, म्हणून आपण त्या इलेक्ट्रॉनला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे असं म्हणतोय. बरोबर आहे. मग एका ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनमुळे सुद्धा सराउंडिंग स्पेसला काय तयार होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड तयार होत असेल. का? तर तो इलेक्ट्रॉन त्या ऑर्बिटमध्ये मोशनमध्ये आहे. बरोबर आहे. आणि मॅग्नेटिझम हे कुणामुळे शक्य आहे तर फक्त मोशनमध्ये असलेल्या चार्जेसमुळे शक्य आहे. म्हणजे ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणारा इलेक्ट्रॉन हा मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, हे तर कन्फर्म. मग जी वस्तू मॅग्नेटिक फील्ड तयार करते ती मॅग्नेट, म्हणजे आता इलेक्ट्रॉन काय झाला तर मॅग्नेट. मग इलेक्ट्रॉनला मॅग्नेट म्हणण्यासाठी त्या इलेक्ट्रॉनला काय असणं गरजेचं आहे? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणं गरजेचं आहे. आणि या लेक्चरमध्ये आपल्याला तीच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. बघा बरं, हेडिंगमध्ये काय लिहिलं आहे. नुसतं हेडिंग जरी समजलं तरी आपलं 50% काम फिजिक्समध्ये झालेलं असतं. मॅग्नेटिक मोमेंट की जी फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळेस मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असं म्हणण्याची गरज नाही. तुम्ही सिम्पली मॅग्नेटिक मोमेंट असं सुद्धा म्हणू शकता की जी आपण कॅपिटल M या लेटरने रिप्रेझेंट करतो आहे. कोणाची मॅग्नेटिक मोमेंट? इलेक्ट्रॉनची. बरं, इलेक्ट्रॉन कुठं आहे? रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस ऑफ ॲन ॲटम. ॲटमचा जो सेंट्रल पार्ट आहे, न्यूक्लियस आहे, त्या भोवती हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत आहे. आणि ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या त्या इलेक्ट्रॉनची आपल्याला फाइंड आउट करायची आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. इजंट इट? बघा, आपल्या सेक ऑफ सिम्प्लिसिटीसाठी आपण एकच ऑर्बिट ड्रॉ करूयात आणि एकच इलेक्ट्रॉन ड्रॉ करायचा. ठीक आहे. म्हणजे आपल्याला पटकन कॉन्सेप्ट काय आहे तो लक्षात येतो. बघा, मी एक ॲटॉमिक स्ट्रक्चर ड्रॉ केलेला आहे. हा त्या ॲटमचा सेंट्रल पार्ट आहे की जिथं पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल प्रोटॉन्स असतील आणि ज्यांच्यावर चार्ज नाही असे चार्जलेस न्यूट्रॉन्स असतील. मग न्यूट्रॉन्सवर तर चार्ज नाही, म्हणजे ह्या न्यूक्लियसवर जो चार्ज आहे तो फक्त आणि फक्त कोणामुळे असणार आहे तर त्या पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल प्रोटॉन्समुळे असणार आहे. बरोबर आहे. म्हणून न्यूक्लियस आहे पॉझिटिव्हली चार्ज कोर. ठीक आहे. स्मॉल मॅसिव्ह कोर आहे. ह्या ॲटमचा तो सेंट्रल पार्ट आहे ज्याला हेवी न्यूक्लियस असं सुद्धा म्हटलं जातं. का? तर इथं प्रोटॉनचं काय आहे? कॉन्सन्ट्रेशन आहे. ठीक आहे. आणि हे त्या ॲटमचं 1 नंबरचं ऑर्बिट, त्याच्यामधला हा एक इलेक्ट्रॉन. येतं आहे का लक्षात? 2 इलेक्ट्रॉन त्याची कपॅसिटी आहे फर्स्ट ऑर्बिटची 2 इलेक्ट्रॉनला कॅरी करण्याची. पण आपल्या सेक ऑफ सिम्प्लिसिटीसाठी आपण एकच इलेक्ट्रॉन कन्सिडर करूया. ठीक आहे. हा एक इलेक्ट्रॉन तो त्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय. पण ऑर्बिटचा अगदी लहानसा भाग जर मी कन्सिडर करत असेल की जिथं तो इलेक्ट्रॉन मूव्ह होत चाललेला आहे, एकदम लहानसा पार्ट, तर तेवढ्या पार्टपुरती त्या इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी मला अँग्युलर व्हेलॉसिटी न दिसता लिनियर व्हेलॉसिटी आहे असं दिसतं. इथून इथंपर्यंतच मूव्ह होणारा इलेक्ट्रॉन जर मी पाहत असेल तर. म्हणून ह्या इलेक्ट्रॉनला जी व्हेलॉसिटी आहे ती आपण रिप्रेझेंट करूयात व्ही बारने. ठीक आहे. ॲक्च्युली मला इथं स्पीड म्हणायला पाहिजे, स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. आपण कॅपिटल व्हीने रिप्रेझेंट करूयात आणि त्याला काय लिहूयात तर बार लिहूयात. ठीक आहे. की जो असेल लिनियर स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन. कळतंय? आणि तुम्हाला माहीत आहे की इलेक्ट्रॉनच्या अपोजिट डायरेक्शनने कोण असणार आहे तर कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट असणार आहे. म्हणजे ह्या ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळं जर मी असं म्हणत असेल की करंट तयार होतोय तर तो कन्व्हेन्शनल करंट कसा असेल? क्लॉकवाईज सेन्सने असेल. येतं आहे का लक्षात? कन्व्हेन्शनल करंट क्लॉकवाईज सेन्सने. आणि कन्व्हेन्शनल करंटच्या बरोबर अपोजिट कोण असतं तर इलेक्ट्रॉनची मोशन असते. म्हणजे ती इलेक्ट्रॉनची मोशन कशी आहे तर अँटी क्लॉकवाईज सेन्सने. इलेक्ट्रॉन असा मूव्ह होईल आणि करंट मात्र कसा मूव्ह होईल तर असा मूव्ह होईल. येते लक्षात? ॲक्च्युली असतं काय बघा की सांगते मी तुम्हाला. हे पहा, एक राईस पेपरवरती ना मी एक सर्कल ड्रॉ केलं आहे आणि त्या सर्कलवरती मी करंटची डायरेक्शन दाखवली. बघा कसा दिसतोय हा करंटचा फ्लो तुम्हाला? क्लॉकवाईज सेन्समध्ये दिसतो. बरोबर आहे. म्हणजे करंट असा फ्लो होतोय, असा. बघा इथं दिसतोय ॲरो तुम्हाला
खालच्या बाजूने येणारा, इथं ॲरो दिसतोय वरच्या बाजूने जाणारा, म्हणजे हा करंट कसा आहे तर क्लॉकवाईज सेन्सने आहे. ठीक आहे. ही बघा माझ्या हातामध्ये कॉईल, सर्क्युलर कॉईल आहे, क्लॉकवाईज सेन्सने करंट कॅरी करते. असा क्लॉकवाईज सेन्सने घड्याळाचे काटे जसे फिरतात ना तसं. तर मी इथं राईट हँड थंब रूल अप्लाय करते. बघा, ज्या डायरेक्शनने करंट आहे कॉईलमध्ये त्याच डायरेक्शनने माझा उजवा हात आहे, त्याच्या फिंगर्स कर्ड करते. अंगठा कुठे गेला? खालच्या बाजूला गेला. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस ही कॉईल क्लॉकवाईज सेन्सने करंट कॅरी करेल त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड हे कुठल्या दिशेने आहे तर खालच्या दिशेने आहे. थंब कुठल्या बाजूने आहे तर खालच्या बाजूने आहे. बघा, फक्त उजव्या हाताकडे बघा, माझ्या डावा हात मी जस्ट ती कॉईल चांगली होल्ड करता यावी म्हणून लावलेला आहे. तर हा जो थंब आहे ना तो खालच्या बाजूला आला इथं, म्हणजे एन पोल खालच्या बाजूला आहे आणि एस पोल कुठं आहे तर वरच्या बाजूला आहे. तुमची जी फेस मॅचिंग साईड आहे, तुम्हाला जी दिसते कॉईलची वरची बाजू, तिथं त्या कॉईलचा एस पोल आहे आणि खालच्या बाजूला काय आहे तर एन पोल आहे. हे मला कुणी सांगितलं तर ह्या राईट हँड थंब रूलने सांगितलं. ठीक आहे. पण आता गंमत बघा कशी असते की हीच ती क्लॉकवाईज सेन्सने करंट कॅरी करणारी कॉईल जर मी खालच्या बाजूने पाहत असेल, मी वरच्या बाजूने पाहते ना, जसं मी पाहते तसंच तुम्ही सुद्धा पाहताय ना, तर तुम्हाला ती क्लॉकवाईज सेन्सने करंट कॅरी करताना दिसते. याच कॉईलला जर मी उचलली, अशी उचलली आणि खालच्या बाजूने पाहत असेल तर ती तुम्हाला अशी दिसते. बघा बघा, आता थोडं सर्कल फेंट दिसेल तुम्हाला, पण तुमच्या लक्षात येईल की जर खालून एखादी व्यक्ती पाहत असेल वर त्या कॉईलकडं, हे असं वरून पाहणं झालं. आता आपण कॉईलला खालच्या बाजूने पाहतोय तर खालून ही कॉईल अशी दिसते. बघा, तुम्ही घरीसुद्धा करून पाहू शकता की आत्ता तुम्हाला करंट कसा दिसतोय तर अँटी क्लॉकवाईज सेन्सने चाललेला दिसतोय. बरोबर आहे, अँटी क्लॉकवाईज सेन्सने, की जे मी वरून पाहत होते त्यावेळेस कसा दिसत होता तर क्लॉकवाईज सेन्सने दिसत होता. येतं आहे का लक्षात? म्हणून ज्यावेळेस एखादी कॉईल क्लॉकवाईज सेन्सने करंट कॅरी करते त्यावेळेस आपण असं म्हणतो की आपली फेस मॅचिंग साईड, माझ्या चेहऱ्याकडची जी बाजू आहे ती एस पोल म्हणून काम करते आणि मागची जी बाजू आहे ती एन पोल म्हणून काम करते. येतं आहे का लक्षात? मग आता ह्या कॉईलमधून फ्लो होणारा करंटसुद्धा कसा आहे, कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट आपण बघतोय. बघा, जसा ह्या कॉईलमध्ये आहे क्लॉकवाईज सेन्स, म्हणजे एन पोल कुठं झाला खालच्या बाजूला झाला आणि एस पोल कुठं झाला वरच्या बाजूला झाला. बरं, हे मॅग्नेटिक फील्ड कसं असतं, या पेपरला ते परपॅन्डिक्युलर आहे आणि कुठं आहे तर खालच्या बाजूला तयार होणार आहे, खालच्या बाजूला तयार होणार असं असतं, ते परपॅन्डिक्युलर असतं. तुमचा असं थंब खालच्या बाजूला गेला ना, असं गेला ना, हा असा गेला ना थंब, ह्या फिंगरला तो परपॅन्डिक्युलर असतो आणि तो आतमधल्या बाजूला आहे, म्हणजे त्या कॉईलच्या प्लेनला ते मॅग्नेटिक फील्ड कसं आहे तर परपॅन्डिक्युलर आहे आणि कुठं आहे इंटू द प्लेन ऑफ पेपर आहे, इंटू द प्लेन ऑफ कॉईल आहे. कॉईलच्या आतमधल्या बाजूला परपॅन्डिक्युलर असं ते मॅग्नेटिक फील्ड तयार होत आहे. कळतंय? म्हणजे एन पोल खालच्या बाजूला तयार झाला, एस पोल वरच्या बाजूला होता. बघा, हा इलेक्ट्रॉन आहे, ही त्याची लिनियर व्हेलॉसिटी, हा कन्व्हेन्शनल फ्लो ऑफ करंट आहे. इथं प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं न्यूक्लियस ऑफ ॲटम आहे. मी या इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असताना त्या इलेक्ट्रॉनची ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट डाऊनवर्ड डायरेक्शन दाखवलेली आहे. त्याचं कारण तुम्हाला कळलं की खालच्या बाजूला जर एन पोल असेल, कॉईलच्या खालच्या बाजूला जर एन पोल तयार होत असेल तर वरच्या बाजूला काय असणार आहे, एस पोल तयार होणार आहे. ही कॉईल अशी पकडल्यावरती ज्या दिशेने मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स चाललेले आहेत तो काय असेल तर एन पोल असेल आणि एन पोलकडून त्या कुठे येतील तर एस पोलकडे. याचा अर्थ एन पोल खालच्या साईडला आणि एस पोल कुठं आहे तर वरच्या बाजूला आहे. बरोबर आहे? म्हणून मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मी खालच्या बाजूला दाखवलेली आहे. याचं कारण म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही एक व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि जिची डिरेक्शन एस पोलकडून कुठं असते, एन पोलकडे असते आणि एस पोल तर वरच्या बाजूला आहे. म्हणून वरच्या बाजूकडून खालच्या बाजूला मी दाखवलेली आहे ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्व्हिंग इलेक्ट्रॉन. आलं का लक्षात? आणि या ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनने कोण असतं तर या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम असते. अँग्युलर मोमेंटम ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम आहे, म्हणून मी तिला कॅपिटल एल आणि सफिक्स 0 या लेटरने रिप्रेझेंट केलेला आहे. तोही एक व्हेक्टर आहे म्हणून आपण त्याला काय लिहितोय तर बार लिहितोय. डायग्राममधल्या सगळे पॅरामीटर तुमच्या लक्षात आले आपण का आणि कशासाठी ते दाखवलेले आहेत.
बघा आता, इलेक्ट्रॉन तर मोशनमध्ये असणं गरजेचं आहे, त्याशिवाय काही करंट तयार होणार नाही. करंट फ्लो होणार नाही म्हणजे मॅग्नेटिक फील्ड तयार होणार नाही. मॅग्नेटिक फील्ड तयार होणार नाही म्हणजे तुम्ही इलेक्ट्रॉनला मॅग्नेट म्हणू शकणार नाही आणि त्या इलेक्ट्रॉनला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असणार नाही. येतं आहे का लक्षात? म्हणजे हा इलेक्ट्रॉन ह्या ऑर्बिटमध्ये मोशनमध्ये आहे. मग आपण त्या इलेक्ट्रॉनचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन फाइंड आउट करूयात, की जो आपण कॅपिटल टीने रिप्रेझेंट करतोय. ठीक आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन. एक ऑर्बिटवर एक सर्कल कंप्लीट करण्यासाठी, एक सर्क्युलर पाथ कंप्लीट करण्यासाठी त्याला किती वेळ लागला, त्याला आपण म्हणतो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू, तुम्हाला टाईमसाठीचा फॉर्म्युला तर माहिती आहे, व्हेलॉसिटी टाईम आणि डिस्प्लेसमेंट. व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, देअरफॉर टाईम इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन व्हेलॉसिटी. हाच फॉर्म्युला मी इथं वापरला. टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन व्हेलॉसिटी. बरं, हा इलेक्ट्रॉन इथून डिस्प्लेस होणार आहे आणि पुन्हा कधीतरी तो इथं येणार आहे, हो की नाही? हा तर सर्क्युलर पाथ आहे, म्हणजे त्या इलेक्ट्रॉनची होणारी डिस्प्लेसमेंटचा जो पाथ आहे तो म्हणजे एका सर्कलचा सर्कम्फरन्स आहे. बरोबर आहे? इथं जे सर्कल आहे ते म्हणजे काय आहे, तर ऑर्बिट आहे. म्हणजे ही डिस्प्लेसमेंट काय आहे, तर सर्कम्फरन्स ऑफ ऑर्बिट आहे. सर्कम्फरन्स ऑफ सर्क्युलर ऑर्बिट, की तुम्हाला माहिती आहे तो सर्कम्फरन्स ऑफ सर्कल आहे म्हणून तो किती असणार आहे, 2πr इतका असणार आहे. आर म्हणजे काय असेल, तर रेडियस ऑफ ऑर्बिट. सेंटरपासून इलेक्ट्रॉन, ऑर्बिटमध्ये फिरणारं इलेक्ट्रॉन जितक्या अंतरावरती आहे ती म्हणजे त्या ऑर्बिटची काय आहे, रेडियस आहे. 2πr डिवाइड बाय व्ही. व्हेलॉसिटीसाठी मी काय लिहिला, तर व्ही लिहिला. ठीक आहे. मग आता इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आला. इलेक्ट्रॉन मोशनमध्ये आला म्हणजे काय तयार झाला, तर करंट तयार झाला. म्हणून मी करंटसाठीचा फॉर्म्युला इथं लिहिला, सर्क्युलेटिंग करंट इज इक्वल टू क्यू बाय टी. तुम्हाला माहिती आहे द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज नथिंग बट करंट, किंवा इलेक्ट्रॉन्स इन मोशन कन्स्टिट्यूट इलेक्ट्रिक करंट. म्हणून इलेक्ट्रिक करंटसाठी मी फॉर्म्युला लिहिला क्यू बाय टी, हो की नाही? इथं ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणारा जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनसाठी मी इथं क्यू ऐवजी काय लिहिते, तर ई लिहिते, डिवाइड बाय जो टाईम आहे तो आपल्यासाठी टाईम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ इलेक्ट्रॉन आहे. ह्या टाईम टीसाठी मी काय लिहिते, तर कॅपिटल टी लिहिते. म्हणजे आपल्या सिस्टीमसाठी, आपल्या ह्या सिस्टीमसाठी करंटचा फॉर्म्युला असा असेल, आय इक्वल्स टू ई बाय टी. ठीक आहे. ई ॲज इट इज. टी मी फाइंड आउट करून ठेवला 2πr बाय व्ही, तो इथं सबस्टिट्यूट करते 2πr बाय व्ही. व्ही 2 वेळा तुम्ही बघताय भागला गेला म्हणजे तो डिरेक्टली कुठं जातो, तर न्यूमरेटरला जातो. आणि करंटसाठीचा फॉर्म्युला असा तयार झाला, आय इज इक्वल टू ई व्ही अपॉन 2πr. ठीक आहे. ई म्हणजे काय असणार आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. व्ही म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन, 2π कॉन्स्टंट, आणि आर म्हणजे काय, रेडियस ऑफ ऑर्बिट. हे सगळं इथं सबस्टिट्यूट केलं की या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनने किती मॅग्निट्यूडचा करंट तयार केला ती मॅग्निट्यूड आपल्याला फाइंड आउट करता येते. इजंट इट? इथंपर्यंतचं क्लिअर? म्हणजे इलेक्ट्रॉनच्या मोशनमध्ये येण्यामुळं करंट तयार झाला आणि करंटने डेफिनेटली काय तयार केलं असेल, मॅग्नेटिक फील्ड तयार केलं असेल. इलेक्ट्रॉन मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी एबल आहे म्हणून इलेक्ट्रॉन काय आहे, मॅग्नेट आहे. आणि मॅग्नेटला काय असते, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते. बघा, एका सर्क्युलर कॉईलने करंट कॅरी करत असताना, म्हणजे त्या सर्क्युलर कॉईलमधून इलेक्ट्रॉन फ्लो होत असताना, ज्यावेळेस आपण म्हणतोय की करंट फ्लो होतो त्याच वेळेस काय होतोय, तर कन्व्हेन्शनल करंट फ्लोच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनने इलेक्ट्रॉन मोशनमध्ये येतोय. म्हणजे ते इलेक्ट्रॉनला काय आहे, तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन इज, मग सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व झालेला इलेक्ट्रॉन काय, किंवा एखाद्या सर्क्युलर करंट कॅरिंग कॉईलमधून रिव्हॉल्व होणारा इलेक्ट्रॉन काय, दोघांनाही काय असते, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असते. आणि आपल्याला तर हा फॉर्म्युला खूप आधीच इंट्रोड्यूस झालेला आहे, एन इंटू आय इंटू ए. आपण निया असं लक्षात ठेवतोय. एन म्हणजे काय आहे, तर टोटल नंबर ऑफ टर्न्स ऑफ कॉईल. इथं काय असेल, टोटल नंबर ऑफ टर्न्स ऑफ ऑर्बिट. आपण एकाच ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनबद्दल बोलतोय म्हणजे इथं नंबर्स ऑफ ऑर्बिट किती असेल, 1. म्हणून मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला होऊन जाईल आय इंटू ए. ठीक आहे. आयची व्हॅल्यू आताच आपण फाइंड आउट केली, ई व्ही अपॉन 2πr मी इथं सबस्टिट्यूट केली, मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ सर्क्युलर ऑर्बिट. सर्क्युलर दिसतंय ऑर्बिट तुम्हाला, म्हणून त्या सर्क्युलर ऑर्बिटचा एरिया काय असेल, πr². हा इथला पाय या एका पायला कॅन्सल आउट होतो आणि इथं 2 आर आहेत, त्यातला एक आर या आरला कॅन्सल आउट होईल आणि शिल्लक काय राहील, ई व्ही आर बाय 2. ई व्ही आर बाय 2 ही त्या इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे. त्याने कधी ॲक्वायर केली होती, तर त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असताना. म्हणून इलेक्ट्रॉनच्या या मॅग्नेटिक डायपोल मोमेंटला आपण
ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. आणि तो ऑर्बिटल शब्द तुमच्या लक्षात राहावा म्हणून मी इथं M0 काढते, M0 काढते. ठीक आहे. ॲक्च्युली तो काय रिप्रेझेंट करेल, तुम्हाला काय हिंट देईल तो, की ही ती इलेक्ट्रॉनची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, पण त्या इलेक्ट्रॉनने कधी मिळवलेली, तर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असताना मिळवलेली, गेन केलेली. ठीक आहे. M0 इज इक्वल टू EVR/2. इथंपर्यंत क्लिअर. ह्या इलेक्ट्रॉनला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन काय आहे, तर डेफिनेटली मॅग्नेट आहे. तो इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय, आणि कसा, तर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय. म्हणजे सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या त्या इलेक्ट्रॉनला अँग्युलर मोमेंटम असेल. अँग्युलर मोमेंटम L0ने रिप्रेझेंट करतो. एलनेच ॲक्च्युअली रिप्रेझेंट केली जाते. मी 0 काय लिहिते इथं, तर तो 0 म्हणजे O आहे. ती ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन आहे, हे तुमच्या लक्षात राहावं म्हणून इथं मी L0 लिहिलेलं आहे. काय असतं बरं हे अँग्युलर मोमेंटम? अँग्युलर मोमेंटम असते लिनियर मोमेंटम मल्टिप्लाइड बाय रेडियस ऑफ ऑर्बिट, रेडियस ऑफ सर्कल. इथं आपलं सर्कल म्हणजेच काय आहे, तर सर्क्युलर ऑर्बिट आहे. मग लिनियर मोमेंटम काय असतं, मास इंटू व्हेलॉसिटी मल्टिप्लाइड बाय R. ठीक आहे. देअरफॉर L0 इज इक्वल टू M इंटू V इंटू R. मिळालं तुम्हाला, की मी मगाशी सुद्धा म्हटलं की तो जो अँग्युलर मोमेंटम आहे, त्या अँग्युलर मोमेंटमची डायरेक्शन मॅग्नेटिक डायपोल मोमेंटच्या बरोबर कशी आहे, तर उलट दिशेने आहे. म्हणजे हे जर डाऊनवर्ड डिरेक्शनने आहे, तर अँग्युलर मोमेंटम कसा आहे, अपवर्ड डिरेक्शनने आहे. ठीक आहे. आपण या ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटच्या एक्सप्रेशनला म्हणूयात इक्वेशन नंबर फर्स्ट, आणि अँग्युलर मोमेंटसाठीच्या म्हणूयात इक्वेशन नंबर सेकंड. मी काय करते आता, इक्वेशन फर्स्ट डिवाइड बाय इक्वेशन सेकंड. मग हे असं होईल ना, M0/L0 इज इक्वल टू M0 काय आहे, EVR/2, EVR/2 डिवाइड बाय L0. L0 डिनॉमिनेटरमध्ये, म्हणून मी ह्याला सेपरेट करून लिहिलं. डिवाइड बाय MVR असं लिहिलं असतं तरी सुद्धा चाललं असतं, तुमच्या अजून चांगलं लक्षात यावं म्हणून. मल्टिप्लाइड बाय 1/MVR असं लिहिलं. ठीक आहे. मग VR, या VRला कॅन्सल आउट होतो आणि शिल्लक काय राहतं, E/2M. E म्हणजे काय आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. M म्हणजे काय आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे अगदी कुणीही हे कॅल्क्युलेशन केलं तर प्रत्येक वेळेस E/2M हा जो रेशो आहे तो कसा येणार आहे, कॉन्स्टंट येणार आहे. म्हणजे M0/L0 हा रेशो नेहमीच कॉन्स्टंट राहणार आहे. इकडं राईट हँड साईडला E/2M असल्यामुळं, आणि या रेशोला म्हटलं जातं गायरो मॅग्नेटिक रेशो, गायरो मॅग्नेटिक रेशो. ठीक आहे. M0/L0 इज इक्वल टू E/2M इज इक्वल टू, मी म्हटलं की तो कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं नाव आहे गायरोमॅग्नेटिक रेशो, आणि याची व्हॅल्यू असते अगदी कुणीही कॅल्क्युलेशन केलं तरी. E माहीत आहे तुम्हाला, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻19. मास ऑफ इलेक्ट्रॉन तुम्हाला माहीत आहे 9.1 मल्टिप्लाइड बाय 10⁻31. तुम्ही ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. ते येतं 8.8 मल्टिप्लाइड बाय 10⁻+10 कूलम पर किलोग्रॅम. व्हेक्टर फॉर्ममध्ये जर लिहायचं झालं तर M0 इज इक्वल टू E/2M. बघा, हा जो L0 इथे डिनॉमिनेटरमध्ये होता, मी इथं मल्टिप्लाय केला. अँग्युलर मोमेंटम आहे, आणि अँग्युलर मोमेंटमसुद्धा काय आहे, तर एक व्हेक्टर फॉर्म आहे, व्हेक्टर आहे, म्हणून आपण त्याला काय करतोय, तर M0 इज इक्वल टू E/2M इंटू L0. इथं एक निगेटिव्ह साईन आपल्याला अपेंड करावं लागतं. याचं कारण म्हणजे तुम्हाला दिसतंय डायग्राममध्ये सुद्धा की मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि अँग्युलर मोमेंटम यांची डायरेक्शन कशी आहे, तर अपोजिट आहे, आणि ती डायरेक्शन इथं आपल्याला इक्वेशनमध्ये मेन्शन करायची आहे, म्हणून आपण इथं काय केलेलं आहे, तर निगेटिव्ह साईन ॲड केलेलं आहे. ठीक आहे. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आपल्याला बोहर मॅग्नेटॉनच्या फॉर्ममध्ये सुद्धा लिहिता येते. काय आहे हा बोहर मॅग्नेटॉन? बघा, मी तुम्हाला सांगते की बोहरच्या थिअरीचं सेकंड पॉस्ट्युलेट आहे, की जे एका हायड्रोजन ॲटमसाठी लिहिलं गेलं आहे. काय आहे ते, तर फॉर ॲन इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट, इट्स अँग्युलर मोमेंटम इज इंटिग्रल मल्टिपल ऑफ H/2π. बघा, ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या एका इलेक्ट्रॉनची जी अँग्युलर मोमेंटम असते ती इंटिग्रल मल्टिपल ऑफ, हा एक इंटिजर दिसतोय बघा तुम्हाला N, ह्या Nने मल्टिप्लाय केलेला आहे कुणाला, H/2πला, म्हणून आपण म्हणतोय इंटिग्रल मल्टिपल ऑफ H/2π. बोहरच्या सेकंड पॉस्ट्युलेटच्या अकॉर्डिंगली ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या हे इलेक्ट्रॉनला जी अँग्युलर मोमेंटम असेल ती अँग्युलर मोमेंटम NH/2π इतकी असेल. पण आत्ता
आपण जी अँग्युलर मोमेंटम लिहिली ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनसाठी बघा L0 अशी लिहिली होती, ती काय बरं लिहिली मी mv r इतकी लिहिली, हो की नाही. आणि ही सुद्धा ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणाऱ्या इलेक्ट्रॉनचीच काय आहे तर अँग्युलर मोमेंटम आहे, पण कोणाच्या अकॉर्डिंगली तर बोहर थिअरीच्या अकॉर्डिंगली लिहिलेली. याचा अर्थ लेफ्ट हँड साईड एकसारख्या आहेत, राईट हँड साईड एकसारख्या असल्याच पाहिजेत. म्हणून मी काय करते तर NH/2π इज इक्वल टू mv/r असं लिहिलं तरीसुद्धा चालणार आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठीचा फॉर्म्युला आपण असा लिहित होतो m0 इज इक्वल टू E/2m इंटू L0, की जी L0ची व्हॅल्यू ही होती mv/r. आता बोहर मॅग्नेटॉनच्या फॉर्ममध्ये मला ऑब्टेन करायची आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. म्हणून मी काय करते, बोहर थिअरीच्या अकॉर्डिंगली, बोहर थिअरीचं जे सेकंड पॉस्युलेट आहे त्याच्या अकॉर्डिंगली जी अँग्युलर मोमेंटम आहे ती इथं सबस्टिट्यूट करते. म्हणजे m0 इज इक्वल टू E/2m मल्टिप्लाइड बाय, आधी आपण हे सबस्टिट्यूट केलं होतं ना, त्याच्याऐवजी आता आपण हे सबस्टिट्यूट करूयात NH/2π. ठीक आहे. H म्हणजे काय आहे, प्लँक्स कॉन्स्टंट आहे. m0 इज इक्वल टू बघा काय झालं, n सुरुवातीला लिहिते EH, न्यूमरेटरला जेवढं काय दिसलं सगळ्यांना मल्टिप्लाय करून टाकलं, डिवाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 4πm. कळलं. ही मी लिहिली ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. किती नंबरच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत होता, 1 नंबरच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत होता. इथं n रिप्रेझेंट करेल नंबर ऑफ ऑर्बिट. किती नंबरचं, 1 नंबरचं, 2 नंबरचं, 3 नंबरचं, किती नंबरच्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणारा तो इलेक्ट्रॉन आहे त्या ऑर्बिटचा नंबर मला इथं लिहायचा आहे. आता आपल्या ह्या केसमध्ये, आपल्या ह्या सिस्टीममध्ये 1 नंबरचं ऑर्बिट आहे, म्हणून इथं nची व्हॅल्यू मी किती सबस्टिट्यूट करील 1. देअरफॉर m0 काय होऊन जाईल, m0 इज इक्वल टू EH/4πm. बघा E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, 1.6 मल्टिप्लाइड बाय 10⁻19. H म्हणजे काय, प्लँक्स कॉन्स्टंट, 4 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट, m म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन तोही कॉन्स्टंट. ह्या 5ही पॅरामीटरला सबस्टिट्यूट करून जर मी कॅल्क्युलेशन करत असेल तर ते कॅल्क्युलेशन येतं 9.274 मल्टिप्लाइड बाय 10⁻24. मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं SI युनिट तुम्हाला माहीत आहे, अँपियर पर मीटर स्क्वेअर. आणि अशा पद्धतीने आपण काय लिहिलेलं आहे तर इक्वेशन कशासाठी लिहिलं, मॅग्नेटिक डायपोल मोमेंटसाठीच लिहिलं, पण इकडचा जो पॅरामीटर आहे राईट हँड साईडला आलेला EH/4πm याला म्हटलं जातं बोहर मॅग्नेटॉन. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती या बोहर मॅग्नेटॉनची आहे. कळतंय का, बोहर मॅग्नेटॉन. म्हणजे तुम्ही हे एक्सप्रेशन मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचं लिहिलं पण इन टर्म्स ऑफ बोहर मॅग्नेटॉन लिहिलं. आलं लक्षात. तर अशा पद्धतीने परीक्षेसाठी महत्त्वाचं असं हे एक्सप्रेशन आहे. 2 किंवा 3 मार्कांसाठी आपल्याला विचारलं जाऊ शकतं. गायरोमॅग्नेटिक रेशो लक्षात ठेवायचा आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक डायपोल मोमेंटचा ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमची घेतलेला रेशो E/2m म्हणजे काय आहे तर गायरोमॅग्नेटिक रेशो आहे. त्याची व्हॅल्यूसुद्धा लक्षात ठेवायची, त्याची मॅग्निट्यूड लक्षात ठेवावी लागते आपल्याला. 8.8 मल्टिप्लाइड बाय 10⁻+10 कूलम पर किलोग्रॅम. आणि दुसरी गोष्ट, दुसरा फॉर्म्युला हा बोहर मॅग्नेटॉनसाठीचा लक्षात ठेवायचा आहे. अशी अपेक्षा करते आज जेवढं काही मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला ते तुम्हाला समजलं असेल. भेटूयात आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच. तोपर्यंत टेक केअर, बाय.